नमस्कार, मी वैभव. तर तुम्हाला माहीत आहे की नाही, पण नेपाळमध्ये आता जेनझीने प्रोटेस्ट चालू केले आहे. आणि हे जेनझी म्हणजे कोण? तर जे लोक जे 1997 नंतर आणि जे 2012च्या जन्मले आहेत, त्यांना आपण जेनझी असे म्हणतो. हा प्रोटेस्ट नक्की का चालू झाला, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नेपाळ हे हिमालयातील कुशीतला एक छोटासा देश आहे. नेपाळ हा आपल्यासोबत बॉर्डर शेअर करतो. आता नेपाळ हा शांत नाही, तो आता पेटलेला आहे. डोळ्यात अश्रू आहेत आणि हातात आशा आहे. नेपाळमध्ये या प्रोटेस्टमध्ये आतापर्यंत 50 लोकांनी जीव गमावला आहे. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या 50 जणांमध्ये काही भारतीय होते आणि 20 जणांनी हे कॉलेज किंवा शाळेय गणवेश घातलेले होते, असे नेपाळ पोलिसांनी सांगितले. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे प्रोटेस्ट नक्की कसे व का चालू झाले? नेपाळ सरकारने सोशल मीडिया ॲप जसे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब यासारख्या 26 ॲपची लिस्ट तयार करून त्यांनी प्रत्येक ॲप कंपनीला नोटीस जाहीर केली की जर नेपाळ सरकारचे नियम नाही पाळले तर तुमच्या ॲपवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात येईल. तर हे एक कारण आहे असे बऱ्याच जणांना वाटते की प्रोटेस्टची सुरुवात झाली, पण हे मुख्य कारण नाही आहे. तर मुख्य कारण असे आहे की आता नेपाळमध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे. नेपाळमध्ये लोकांना जॉब भेटत नाहीये आणि करप्शनही भरपूर चालू आहे नेपाळमध्ये. नेपाळमध्ये ना रस्ते आहेत, ना नेपाळमध्ये नीट एज्युकेशन सिस्टीम आहे. याच पलीकडे दुसरीकडे बघितले तर पॉलिटिशियनची मुलं हे विदेशात सेटल आहेत आणि ते एक लक्झरी लाईफस्टाईल जगतात. आणि हे जे पॉलिटिशियन मुलं आहेत ते नेहमीच त्यांची लक्झरी लाईफस्टाईल सोशल मीडिया ॲपवर पोस्ट करत असतात. नेपाळमधील बरेच जेनझी हे त्यांना फॉलो करतात. पण जेव्हा जेनझी सोशल मीडियावर बघायचे की पॉलिटिशियनची मुले महागड्या गाड्यामध्ये फिरतात, मोठे मोठे घर बंगले आहेत त्यांच्याकडे, आणि इकडे आपल्याकडे साधं राहायला घरी नाही आणि जॉबही नाही आहे. तर या कारणामुळेच जेनझीमध्ये सरकारचा राग वाढत चालला आणि जेनझीने नेपाळमध्ये प्रोटेस्ट चालू केला. सुरुवातीला प्रोटेस्ट हा शांतपणे चालू होता, पण नंतर स्थिती बिघडली. हजारो तरुण हे काठमांडूच्या रस्त्यावर आणि घोषणा करू लागले की आम्हाला लोकशाही हवी, बंदी नको. सरकारने प्रोटेस्टला थांबवण्यासाठी पोलीस आणि आर्मीचा उपयोग केला आणि जे प्रोटेस्ट करत आहेत त्याच्यावर लाठीचार्ज आणि बंदुकीचा वापर केला. त्या बंदुकीच्या वापरामध्येच 50 जण जखमी झालेले आहेत अशी माहिती मिळाली आहे. आणि तसेच त्यांनी अश्रूबॉम्बचाही उपयोग केला. या प्रोटेस्टमुळे नेपाळ सरकारवर ताण वाढत गेला आणि त्यांनी शाळा, कॉलेजेस, ही बंद केल्या. नेपाळमध्ये कर्फ्यू लागू केला. आणि शेवटी जर आता बघायचं झालं तर नेपाळ सरकारने हे ज्या ॲपवर बंदी घातली होती त्यांनी शेवटी हटवली. याच प्रोटेस्ट दरम्यान एक फॉरेन यूट्यूब तिथे उपस्थित होता. त्याने हे पूर्ण प्रोटेस्ट हे त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलं आहे. जर प्रोटेस्टची रिअल फुटेज बघायचं असेल तर तुम्ही या फॉरेन यूट्यूबरच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि या प्रोटेस्ट नंतर के.पी. शर्मा यांचे सरकार कोसळलं आणि त्यांनी पंतप्रधान या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 73 वर्षे कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. तर तुम्हाला काय वाटते की आता जेनझी लोकांनी प्रोटेस्ट केलं आणि जी सत्ता पलट केली यानंतर नेपाळमध्ये काही परिस्थिती बदलेल का? नेपाळमध्ये जी परिस्थिती पहिली होती तीच राहील आता, आणि या प्रोटेस्टचा आपल्या देशामध्ये काय परिणाम होईल का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.